महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरातील पथदिवे दिवसासुद्धा सुरूच। नगर परिषदेवर अतिरिक्त वीज बिलाचा बोजा। अनेक वेळा महावितरणाची वीज बिले थकल्याच्या ही घटना। श्रीवर्धन शहरामध्ये CSR फंडामधून नवीन पथदिवे बसवण्यात आले। अगोदर सदरचे पथदिवे सौर ऊर्जेवर चालणार असल्याबाबतची माहिती मिळाली होती, परंतु पथदिव्यांचे लोकार्पण झाल्यानंतर अद्यापपर्यंत तरी सदरचे दिवे कोणत्याही प्रकारच्या सौर ऊर्जेवर सुरू झालेले नाहीत। ते महावितरणाच्या विजेवरतीच सुरू आहेत। सदर पथदिवे सुरू होण्यासाठी व बंद होण्यासाठी टायमर पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे, परंतु अनेक वेळा दिवस उजाडून गेल्यानंतर देखील पथदिवे सुरू असल्याचे पाहायला मिळत होते, तर सायंकाळी अंधार झाल्यानंतर देखील हे पथदिवे पेटत नव्हते। त्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगर परिषदेने सदरचे टायमिंग बदलून घेतले आहे, परंतु मागील काही दिवसांपासून हे पथदिवे दिवसा देखील अनेक वेळा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। श्रीवर्धन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विराज लबडे यांची पदोन्नती झाल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उपायुक्तपदी बदली झाल्यानंतर श्रीवर्धन नगर परिषदेच्या प्रशासनाचा कारभार वाऱ्यावरच असल्याचे दिसत आहे। सदर नवीन बसवलेल्या पथदिव्यांमुळे नगर परिषदेला वीज बिल देखील मोठ्या प्रमाणात येत आहे। त्यातच हे पथदिवे दिवसा सुरू राहिल्यामुळे नगर परिषदेवर अतिरिक्त वीज बिलाचा बोजा पडत असल्याचे दिसून येत आहे। अनेक वेळा महावितरणाचे वीज बिल थकल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनाकडून अनेक नागरी सुविधांबाबत योग्य प्रकारे दखल घेतली जात नसल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। शहरात अनधिकृत बांधकामांचे व अतिक्रमणांचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। श्रीवर्धन बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांनी गटारावरती आपली दुकाने सुरू केली असून शटर देखील नगर परिषदेत रस्त्याच्या हद्दीत बसवण्यात आलेले आहेत। एकूणच काय, नगर परिषदेत गाव खात्याचा कारभार सुरू आहे का, अशा प्रकारची चर्चा नागरिकांमधून होताना दिसत आहे। तरी नगर परिषद प्रशासनाने पथदिवे दिवसा सुरू राहणे, त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यावरती तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती होईल, श्रीवर्धन।